एकदम मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे वरीचे डोसे कसे बनवायचे हे आज तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी श्वेता पाटील, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत असे हे वरीचे डोसे बनवणार आहोत. हे डोसे जितके सुंदर दिसतात तितकेच खायलाही छान आणि पौष्टिक असतात. सोबत चटणी बनवणार आहोत, ती सुद्धा बिना खोबऱ्याची बनवणार आहोत. चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. इथे वरीचे डोसे बनवण्यासाठी आपण 1 कप वरी घेतलेली आहे. वरी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आणि 2 ते 3 तास भिजत घालायची. इथे आपली वरी 2 तासासाठी चांगली अशी भिजत घातलेली होती. आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दळून घेणार आहोत. माझं मिक्सरचं भांडं थोडं लहान आहे, त्यामुळे मी इथे 2 टप्प्यात ही वरी दळून घेते आहे. आधी आपण थोडीशी वरी घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे. इथे आपण 1 कप वरी घेतलेली आहे आणि 1 कप वरीमध्ये आपण अर्धा कप साबुदाण्याचं पीठ ॲड करून घेणार आहोत. इथे मी 2 टप्प्यात दळते आहे, त्यामुळे मी पीठ देखील थोडंसंच ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये चांगलं असं बारीक वाटून घेणार आहोत. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते, जेणेकरून वरी एकदम बारीक वाटली जाईल. आता पाणी घातल्यानंतर थोडंसं त्याला वर खाली करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी वरी बारीक पिसली गेलेली आहे, एकदम बारीक वाटून झालेली आहे. आता हिला आपण एका बाउलमध्ये वेगळी काढून घेणार आहोत आणि बाकीची वरी देखील अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये उरलेली वरी घेते आहे आणि उरलेलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते पीठही आपण या मिक्सरच्याच भांड्यात काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा यामध्ये पाणी ॲड करून याची देखील एक बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आपलं मिक्सरचं भांडं लहान होतं, त्यामुळे मी इथे टप्प्याटप्प्याने वरी दळून घेतलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी वरीची पेस्ट तयार झालेली आहे. सर्व बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत. इथे उपवासाचं मीठ घालते आहे. मीठ घालून झालं की सर्व बॅटर एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता. जर तुम्हाला तुमचं बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा, जेणेकरून ते जास्त घट्ट होणार नाही आहे. आपल्याला इथे बॅटर अतिशय घट्टही नको आणि अतिशय पातळही नको आहे, कारण की डोसे व्यवस्थित स्प्रेड करता आले पाहिजेत. मध्यम असं घट्ट हे बॅटर तयार करणार आहोत. आता इथे आपलं डोसे करण्यासाठी परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे. पण डोसे करायच्या आधी आपण एक मस्त झटपट होणारी चटणी तयार करणार आहोत. आजची चटणी थोडीशी विशेष आहे, कारण की खोबऱ्याचा वापर न करता ही चटणी बनवणार आहोत. चटणी करता आपण सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेणार आहोत. इथे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. त्यामध्ये मुठभर कोथिंबीर आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर वापरली जात नाही. जर तुमच्याकडे वापरली जात नसेल तर कम्प्लिटली ऑप्शनल आहे. आता यामध्ये आपण 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. इथे मी खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे इथे आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे. चवीपुरता उपवासाचं मीठ आणि चिमटीभर साखर घालणार आहोत. साखर पण ऑप्शनल आहे, पण आपण थोडीशीच साखर ॲड करणार आहोत. इथे पाव चमचा साखर घालून घेते आहे आणि यामध्ये आपण 3 चमचे दही घालून घेणार आहोत. इथे दही जास्त आंबट असेल तर 2 चमचेच ॲड करा. इथे माझं दही जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी 3 चमचे ॲड केलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम मस्त असं वाटून घेणार आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता आपली परफेक्ट अशी चटणी रेडी झालेली आहे. बिना खोबऱ्याचा वापर करता ही चटणी रेडी होते आणि मस्त अशी चवीलाही लागते. चला मग आता डोस्याची तयारी करूयात. इथे डोसे करण्यासाठी मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तो वापरला तरीही चालेल. आता या तव्याला आपण थोडंसं तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. तवा चांगला गरम झाला की पाण्याचा अशा पद्धतीने हपका मारून घ्यायचा आणि तव्यातून असा मस्त तडतडणारा आवाज आला की एका टिश्यू पेपरने आपण हा तवा एकदम कोरडा करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता मी एका टिश्यूने हा तवा पूर्ण कोरडा केलेला आहे, जेणेकरून आपला डोसा प्रॉपर होईल. आता यावरती आपण जे डोस्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते बॅटर थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण की वरी थोड्या वेळाने खाली बसते, त्यामुळे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आणि तव्याच्या मध्यभागी 2 चमचे बॅटर मी घालून घेतलेलं आहे आणि ते अलगद हाताने अशा पद्धतीने गोल गोल फिरून हा डोसा स्प्रेड करून घ्यायचा.
ही सर्व प्रोसेस मंद आचेवर करायची। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा डोसा स्प्रेड झालेला आहे। आपण तवा क्लीन करून घेतलेला, त्यामुळे डोसा उलटत नाही। जेव्हा तो स्प्रेड केला जातो तेव्हा तो व्यवस्थित असा स्प्रेड होतो। डोस्याचं बॅटर तव्यात टाकण्याच्या आधी ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण की वरीचं बॅटर किंवा कोणतंही पीठ भांड्याच्या तळाशी जाऊन बसतं, त्यामुळे ते कधीही मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते तव्यात टाकायला घ्यायचं। आता यावरती साजूक तूप लावून घ्यायचं आहे। उपवासाचा डोसा आहे त्यामुळे तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही शेंगदाण्याचं तेल सुद्धा वापरू शकता। तूप लावून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा। वरच्या बाजूला तूप स्प्रेड करून झालं की लगेचच 1 मिनिटानंतर आपण हा डोसा उलटून घेणार आहोत, जेणेकरून त्याची वरची बाजू ही एकदम मस्त अशी खरपूस भाजली जाईल। दोन्ही बाजूने एकदम मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता रंग देखील एकदम मस्त पांढरा शुभ्र राहिलेला आहे। एकदम परफेक्ट असा हा डोसा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसे करून घेणार आहोत, पण प्रत्येक डोसा करताना तव्यावरती थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि तवा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरा डोसा घालायचा, जेणेकरून सर्व डोसे एकदम छान होतील। तुमच्या घरी उपवासाला काय बनवलं जातं ते नक्की कमेंट करून सांगा। शिवाय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। आणि इथे आपले मस्त असे वरीचे पांढरे शुभ्र डोसे खाण्यासाठी तयार आहेत, सोबत झटपट बनवलेली चटणी। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।